आम्ही मकाचं एकरी उत्पादन 100 क्विंटल येऊ शकतो हा आत्मविश्वास शेतकऱ्यांना दिलेला आहे. तसं पाहता मक्याचं उत्पादन देण्याची क्षमता जी आहे ती 204 क्विंटलची उत्पादन क्षमता आहे. अमेरिकेतले आमचे मित्र जे आहेत डेव्हिड हुला त्यांनी एकरी 157.8 क्विंटल उत्पादन काढले. त्यामुळे मका पिकाचं उत्पादन 100 क्विंटलच्या वर येऊ शकते याची खात्री आहे. मग त्या दृष्टिकोनातून आपण सुद्धा पावलं उचलली पाहिजे, नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे. मका पीक वनस्पतीशास्त्रामध्ये C4 प्लांट आहे. त्यामुळे याला सूर्यप्रकाशाची गरज जास्त आहे. म्हणून याला खूप जवळ लावून सुद्धा उत्पादन वाढणार नाही. खूप जास्त पाणी देऊन उत्पादन वाढणार नाही. खूप जास्त खतं टाकून त्याचं उत्पादन वाढणार नाही. म्हणून आपल्याला त्याची गरज काय हे पाहिली पाहिजे. म्हणून अचूक शेती जी आहे, काटेकोर शेती मक्यात सुद्धा करता येऊ शकते. आणि जे काही आपण निविष्ठा वापरतोय, त्या सर्व निविष्ठांची आता पारंपरिक शेतीमध्ये पाटपाणी बांधण्याची पद्धती असेल, मुकाटपाणी सिंचन पद्धती, फ्लड इरिगेशन असेल किंवा हाताने खतं देण्याची पद्धत असेल, त्या सर्व इनपुट किंवा फवारणीची पद्धत असेल, त्यांची कार्यक्षमता फक्त 30 ते 35% आहे. मग या सर्व निविष्ठा ज्या आहेत, या इनपुट यूज एफिशियन्सी आपण जर 80-90% पर्यंत शेतकऱ्यांना जर घ्यायला सांगितली, तर या घटकांची कार्यक्षमता 90% मिळाली, तर त्याचं उत्पादन निश्चितपणे आता जे त्याला मिळत आहे, त्यापेक्षा दुप्पट ते तिप्पट त्याला जास्त मिळणार आहे. आता खरीपाच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांचं 15 ते 20 क्विंटल उत्पादन असतं. रबीच्या हंगामामध्ये बरेचसे शेतकरी म्हणतात की आम्हाला 25 ते 30 क्विंटल उत्पादन मिळतं. परंतु हेच उत्पादन आपण कमीत कमी 70-80 क्विंटलपर्यंत घेऊन जाऊ शकतो, नवीन तंत्राचा वापर केला तर. मग याच्याकरता लागवड जी आहे ती उत्तर दक्षिणात केली पाहिजे. ठिबक सिंचनावरती लागवड केली पाहिजे. शक्य झालं तर गादी वापराची लागवड करा. कारण आपल्या मक्याची मुळं जी आहेत जवळपास 120 सेंटीमीटरपर्यंत खोल जातात. त्यामुळे मक्याची लागवड गादी वापराची केली जास्त फायदेशीर राहणार आहे. उत्तर दक्षिण दिशेवरती लावा आणि खूप जवळ लावायची गरज नाही आहे. मक्याची लागवड करताना गादी वापरावरती 2 ओळीतलं अंतर 40 सेंटीमीटर ठेवा आणि 2 रोपाचं अंतर 20 सेंटीमीटर ठेवा. साधारणतः या अंतरावरती तुमच्या ठिबक सिंचनची नळी जर 4 फुटावरती असेल तर साधारणतः 33,000 झाडांची संख्या बसेल इथे. जर तुमची ठिबक सिंचनची नळी जर 4.5 फूट असेल तर साधारणतः 29,900 झाडं बसतील त्याच्यामध्ये एका एकरमध्ये. आणि ठिबक सिंचनची नळी जर तुमची 5 फुटावरती असेल तर साधारणतः 27,000 झाडं त्याच्यामध्ये बसणार आहेत. आणि आपलं टार्गेट 100 क्विंटलचं आहे. 100 क्विंटलसाठी साधारणपणे 30,000 झाडांची संख्या जर आपण धरली तर साधारणतः एका कणसाचं वजन आपल्याला दाण्यांचं वजन हे 300 ग्रॅमपर्यंत मिळालं साधारणपणे सहज शक्य आहे. साधारणतः याच्यामध्ये 20% आपण डबल क्रॉप जर धरले तर त्याचं उत्पादन आपल्याला जास्त मिळणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी उत्पादन वाढण्यासाठी मका पिकाची गरज काय हे ओळखून जर त्याच्या निविष्ठांचा वापर केला तर निश्चितपणे त्याला उत्पादन जास्त मिळेल.